नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। पेन्शनधारकांना किमान 7,000 रुपये पेन्शन व महागाई भत्ता द्या, एपीएस संघटनेचे धुळ्यात आंदोलन। धुळे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर एपीएस राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने पेन्शन वाढीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील मोठ्या संख्येने पेन्शनर सहभागी झाले होते। पेन्शनधारकांना किमान 7,500 रुपये मासिक वेतन आणि महागाई भत्ता मिळावा, पती पत्नीसाठी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी यांच्यासह विविध मागण्यांसाठी आज हे आंदोलन करण्यात आले। दरम्यान आजच्या या आंदोलनात ईपीएस राष्ट्रीय संघर्ष समितीचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मी देवसिंग जाधव, राष्ट्रीय संघर्ष समिती ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचा धुळे जिल्हाध्यक्ष आणि उत्तर महाराष्ट्राचा अध्यक्ष। 5 जिल्ह्यांची जबाबदारी सांभाळत असताना गेल्या 10 वर्षापासून आम्ही ईपीएस पेन्शनर्सला न्याय मिळावा म्हणून सातत्याने कमांडर अशोक राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहोत। गेल्या 10 वर्षात दिल्लीमध्ये जवळपास 20 आंदोलन झाली, जिल्हा स्तरावर देखील आंदोलन झाले, म्हणजे आंदोलनाचे सगळे प्रकार आम्ही केले, परंतु सरकारने ज्या संवेदनशीलतेने या प्रश्नाकडे पाहायला पाहिजे होतं ते अद्यापर्यंत पाहिलेलं नाही। पंतप्रधान यांनी 2दा आम्ही तुमचं काम करतोय, आप आश्वस्त हो, श्रममंत्र्यांनी देखील तेच सांगितलं, वित्तमंत्र्यांनी देखील तेच सांगितलं, पंतप्रधान कार्यालयाचे जे राज्यमंत्री आहेत जितेंद्र सिंह यांनी देखील सांगितलं। तर सरकारचे मुख्य 4ही मंत्रालयाचे मंत्री आणि अधिकारी हे संवेदनशील असताना पेन्शनचा प्रश्न सुटत नाही, हे आजचं भयान वास्तव आहे। आणि म्हणून आम्ही या ईपीएस पेन्शनर्सना 7,500 रुपये किमान पेन्शन, त्याला महागाई भत्ता मिळावा, पेन्शनर पती पत्नीला तुम्ही आयुष्यमान भारत मधून आरोग्य सुविधा द्या, ESI मधून द्या, पण यांना मोफत आरोग्य सुविधा द्या अशी आमची मागणी आहे। सुप्रीम कोर्टाचा 4/11/2022च्या निर्णयानुसार सर्व पेन्शनर्सना त्यांच्या चॉईस प्रमाणे, म्हणजे हायर पेन्शन असेल, ज्यांना पैसे भरायची इच्छा असेल त्यांना त्या पद्धतीने पेन्शन द्या, आणि ज्यांची आज पैसे भरायची आवश्यकता नाही, कारण आमचा स्वतःचाच फंड 15 ते 20 लाख रुपये, याच्यावर मिळणारे व्याज जरी तुम्ही आम्हाला दिलं तर आमची 7,500 पेन्शनची मागणी पूर्ण होऊ शकते। आणि चौथी जी मागणी आहे की ज्या काळात पेन्शन योजना लागली त्या काळात बऱ्याचशा लोकांनी या पेन्शन योजनेचं टीका टिप्पणी पण केली की एवढ्याच्या पैशाने काय पेन्शन मिळणार आहे, म्हणून ते मेंबर होऊ शकले नाही। पण आजचं वास्तव असं की जे आज हयात आहेत ते म्हणतात की पेन्शनचं कधी होणार, तर तुम्ही मेंबर नसताना पेन्शन होणार का, यासाठी आम्ही एक मागणी ठेवली की जे अज्ञानवश ते काही कारणास्तव मेंबर नाही होऊ शकले त्यांना देखील सरकारने सामाजिक न्यायाच्या भूमिकेतनं 5,000 रुपयाचं पेन्शन द्यावं, अशा 4 मागण्यासाठी आम्ही